मागील वर्षी नमो चषक क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्याच अनुषंगाने यंदा नमो चषक भव्य दिव्य स्वरूपात होईल असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी उल्वानोडमध्ये नमो चषक स्पर्धेच्या आयोजनाच्या बैठकीवेळी व्यक्त केला। पनवेल आणि उरण भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो चषक 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। त्या संदर्भात आयोजनातील विविध समित्यांची बैठक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। मागील नमो चषक महोत्सवात नमो खारघर मॅरेथॉन, नमो खारघर हिल ट्रेकिंग, नमो सायक्लोथॉन, दिवस रात्र टेनिस, क्रिकेट, चित्रकला, वक्तृत्व, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, जुडो, किक बॉक्सिंग, कॅरम, तायक्वांदो, खो खो, रस्सीखेच, रांगोळी, गायन, नृत्य अशा 21 प्रकारात स्पर्धा झाल्या। यंदा नमो चषक 2025 स्पर्धा अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात होणार आहे। विविध स्पर्धांसोबत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विविध समितींचा आढावा घेत उत्कृष्ट नियोजनासाठी मार्गदर्शक सूचना केल्या। या बैठकीला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा नमो चषकाचे मुख्य आयोजक परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, TIPLचे संचालक अमोक ठाकूर, भार्गव ठाकूर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावण, विश्वनाथ कोळी, हेमंत पाटील, सागर ठाकूर, कबड्डी प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर, विनोद नाईक, नावे सरपंच विजेंद्र पाटील, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शरीर सौष्ठवपटू दिनेश शेळके, माजी उपसरपंच विजय खरत, अमर म्हात्रे, स्वप्नील ठाकूर, किशोर पाटील, अभिषेक भोपी, अंकुश ठाकूर, BK ठाकूर, सुधीर ठाकूर यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। नमो चषकाच्या यशस्वी नियोजनासाठी विविध प्रकारच्या 17 समिती स्थापित करण्यात आल्या आहेत। त्या समितींनी आपल्या जबाबदारीचा आढावा यावेळी सादर केला। उत्कृष्ट आणि भव्य आयोजनातून हा नमो चषक संपन्न झाला पाहिजे, यासाठी आयोजन समितीमधील प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याने जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केले। तत्पूर्वी त्यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने मैदानाची पाहणी करण्यात आली। भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आणि उरण तालुका यांच्यामार्फत नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। थोडं सुरुवातीला मी पहिली बैठक घेतली तर मला वाटत होतं किंवा कसं हँडल करायचं, कसं होईल, का होईल, पण दुसऱ्या बैठकीला माझी चिंता पार गेली की सहभाग घेणारे त्यांच्या 4 पट नाही तर 10 पट आहे। हे तुमची संख्या पाहिजे, हे सर्वांचा उत्साह पाहिला तर जे आपल्याला महोत्सव जो आहे ते खऱ्या अर्थानं महोत्सव म्हणून महामहोत्सव त्याला बोललं तरी चालेल, इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आणि ती तयारी आपण अशी केलेली आहे। मला कल्पना असेल नसेल की जर महिनाभरापूर्वी जेव्हा पाहिलं असलं तर तिथं आपल्याला चालायला रस्ता नव्हता। आज इतकं छान सुंदर आपलं मैदान तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा ही तुमची क्रीडा समिती जी आली गेल्या वर्षी, त्यांनी अनुभव असल्याकारणाने तुम्हाला गेल्या वर्षी नमो चषक झाला होता तर त्यावेळेला त्या नमो चषकचा तुमचा अनुभव असल्यामुळं उलट यावेळेला आपल्याला फार सोपं झालं। गेल्या वेळेला एक खेळ तिथं, दुसरा खेळ तिथं, असे काहीतरी ऑलरेडी झाले होते, 2-3 ठिकाणी झाले तुमचे खेळ, पण यावेळेला सगळे एकाच ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जरा सोपं होणार आहे आणि तो अनुभव घेऊन बाकीच्या जुने नाईक सर आहेत, हे सर्व पाहिल्यानंतर ते एकदम फर्स्ट टाइम नाही आहे। फर्स्ट टाइम असल्यानंतर हे करायचं का ते करायचं होतं। आता तुमचं जे सेटअप झालेलं आहे त्या सेटअपमध्ये फक्त आपल्याला नीटनेटकेपणाने वाढ करायची आहे। जे बेसिक इथं तुमच्याकडे 80% आहे। जे मला पहिल्यांदा वाटलं होतं की सगळंच नवीन शिकवावं लागेल, पण तसं न होताना 80% आहे, तयारी पण आहे लोकांची। आता ह्याच्यामध्ये भाग घेताना आम्हाला जे
मटकरनी भरपूर आघाडी घेतली होती. त्यांना विचारलं तेव्हा काय करायचं नाही म्हणे, हे आहेत ते आहेत. त्याच्यातली दोन्ही पंचायत समितीनं दोन्ही तालुक्याचे सरकारी अधिकारी जे आहेत ते चांगलं सहकार्य सांगितलं, ते करतात सहकार्य आपल्याला. तर आता ह्या दृष्टीनं जे अजून आपल्याला वाटतंय काय काम करण्यासारखे जबाबदारी त्यांना घ्या, कारण काम फार मोठं आहे. आपल्याला वाटतं इतकं नाही, चांगलं काम होऊ शकेल. फक्त ते आता एक पूर्वतयारी जी आहे त्याला आपल्याला अजून आपल्या 23 तारखेला आहे, म्हणजे आजची 6 तारीख आहे, म्हणजे 17 दिवस अजून साधारणतः 16-17 दिवस आपल्याला आहे. तर असते असते जाऊन एक 12 तारखेपासून 13 तारखेपासून रोज मत आपल्याला लागेल. अजूनही 6 तारखेपासून 7 दिवस रोज काय यायची आपल्याला गरज नाही. पण 13-14 तारखेनंतर तुम्ही काल काय झालं, आज काय करायचं, उद्या काय करायचं, म्हणजे अशा प्रकारे आपण जर करायला लागलो, पूर्ण दिवस नको, 1-2 तास तुमच्या सवडीप्रमाणे काय असेल ते दिवसभर तुमचं काम आठवून दुपारच्या वेळेला शक्यतो आपण बघूया. सकाळच्या पासून आलं तर अधिक चांगलं, ज्यांचं आहे त्यांनी काम त्यांनी सकाळी पण यावं. पण असला नसला काम एक 4 वाजता सुरू झालं, ऊन कमी झालेलं असतं, आता ऊन नाही, तर 4च्या पासून संध्याकाळ जायपर्यंत आपल्या 6-7 वाजेपर्यंत आपल्याला आपलं काय होईल, काय काम राहिले, उद्या काय करायचं हे समजू शकेल. तर 13-14 तारखेपासून ते 21 तारखे 7 दिवस शेवटचा 18 जो आहे आपल्याला, तर त्यावेळेला आपल्याला त्या दृष्टीने आपल्याला एकूण घेता येईल. आणि आपली चांगली झालेली आहे. हा पहिला टप्पा झाला आहे, अशी 3री मिटिंग आहे, म्हणजे पहिला टप्पा आहे. आता दुसरा टप्पा आपण 8-9 तारखेपासून सुरू करतोय, आणि तो जर किंवा 16-17पर्यंत मग कृषी पत्रिका वाटप वगैरे काय झालं, प्रसिद्धी कशी झाली, आणखीन काय झालं तुला समजेल. तर त्याला दुसऱ्या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थाने त्याला जोर चढणार आहे. पण उत्साह तुमचा पाहिल्यानंतर मला 100% खात्री वाटते आहे की हा नमोचषक नक्कीच भव्य दिव्य असा होणार आणि लोकांच्या मग प्रत्येक वेळा पुढच्या वर्षी कधी आहे नमोचषक ती विचारच होईल, अशा प्रकारे होईल याची खात्री वाटते. धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आजच्या या नमोचषकच्या बैठकीला या ठिकाणी जमलो. आपल्याला आठवत असेल तर नमोचषक 2024ला अतिशय मोठ्या प्रमाणात आणि अतिशय गाजलेल्या या क्रीडा महोत्सव तो झाला. त्याच्यामध्ये 1,13,000 पेक्षा जास्त संख्येचे खेळाडू आणि कलाकार त्या ठिकाणी त्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 क्रमांकांमध्ये पनवेल विधानसभा त्या ठिकाणी होती. अतिशय भव्य दिव्य सर्व पत्रकारांनी उचलून धरलेली स्पर्धा, सर्व काय बऱ्याच TV माध्यमांवरती आलेली स्पर्धा आणि सोशल मीडियावरती अतिशय गाजलेली स्पर्धा म्हणून नमोचषक हे नाव अतिशय रुजलं गेलं. अनेक खेळाडू वारंवार विचारत होते पुढच्या वेळेस कधी आहे, आम्हाला सहभाग घ्यायचा आहे. आणि ती उत्कंठा आता सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांमुळे या ठिकाणी जवळ आलेली आहे. या उल्वेच्या अतिशय भव्य पटांगणावरती म्हणजे आपल्या शाळेच्या बाजूलाच रामशेठ ठाकूर मैदान, त्या ठिकाणी नमोचषकच्या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात येणार आहेत. आणि त्याच्यामध्ये ॲथलेटिक्सच्या स्पर्धा म्हणजे त्याच्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटरच्या रनिंग, रिलेची रनिंग, त्याच्या व्यतिरिक्त गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, किड्स जॅव्हलिंग असे खेळ त्या ठिकाणी होणार आहेत. त्याच ठिकाणी खो खोच्या भव्य स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहेत. तसेच कबड्डीच्या देखील पनवेल उरण तालुक्याच्या या स्पर्धा एकत्रित त्या ठिकाणी होणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त सांगण्यास अतिशय चांगलं वाटतंय की राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा देखील त्याच ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे वातावरण आता आहे ते अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं त्या मैदानाचं असणार आहे. सांगण्यात त्या ठिकाणी आनंद वाटतो.